महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण जी, मंगल प्रभात गोला, नकुल चव्हाण, राज पुरोहित, विनायक कामत, अतुल शाह, शरद भाऊ, इतिहासातला हा सगळ्यात मोठा घोटाळा उघडकीस आणला. 30 डिसेंबर 2024 मालेगावला पहिली पत्रकार परिषद, पहिली कंप्लेंट आणि 12 महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनाने हे सगळे 2,24,000 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. यात 97% बांगलादेशी घुसखोर रोहिंग्या मुस्लिम, वय 25 ते 65, 31 ठिकाणी एफआयआर झाले आहे. आतापर्यंत 5,000 घुसखोर बांगलादेशी रोहिंग्या अपात्र लोकांची आरोपी अटकही करण्यात आली, बेलवर पण सुटले आहेत. मुंबईतला घोटाळा आत्ताच बाहेर आला. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचे 3 अधिकारी सस्पेंड झाले. मुंबईत पण 1,000 असे जन्म प्रमाणपत्र हातात आले आहे. पत्रकार अनेक वेळा प्रश्न विचारतात किंवा जो उबाटा असो, राहुल गांधी असो, शरद पवार असो, MIM असो, समाजवादी पार्टी, या सगळ्यांचे मुस्लिम नेते विचारतात इसमें बांग्लादेशी कौन है. मी त्यांना प्रश्न करतोय इसमें भारतीय कोण आहे. हे 2,24,000 अर्ज केला की माझ्याकडे भारताचं जन्म प्रमाणपत्र नाहीये आणि अर्जासोबत एकही पुरावा नाही, एक पण नाही. आईचं जन्म प्रमाणपत्र नाही, वडिलांचं नाही, भावाचं नाही, बहिणीचं नाही. गेली 44 वर्ष 50 वर्ष काय करत होतो त्याचं काही कागदपत्र नाही. अर्जासोबत आधार कार्ड जोडलंय का, आधार कार्डवर एक जन्मतारीख आणि अर्ज शपथपत्रात दुसरी जन्मतारीख. म्हणून या सगळ्यांवर पहिली कारवाई, अटक आणि नंतर त्यांना महाराष्ट्र पोलीस विचारणार की तू कुठला आहे. हिंदुस्थानात आहे तर कागद दाखव, नाही तो जिथला आहे तू. मग रोहिंग्या, बांगलादेशी, अफगाणी, पाकिस्तानी, अरबस्तानी त्यांचा तिथे परत पाठवण्याची व्यवस्था केली जाणार. 2025 मध्ये महाराष्ट्राचा जन्म प्रमाणपत्र घोटाळा आम्ही मार्गी लावला. 2025 मध्ये आम्ही भोंगा मुक्त मुंबई करून दाखवलं आणि माननीय रवीजींना मी त्यांची परमिशनही घेतो आणि विश्वासही देतो की आम्ही जन्म प्रमाणपत्र मुक्त केलं, घोटाळा मुक्त, भोंगा मुक्त केलं. 2026 मध्ये आम्ही मुंबईला बांगलादेशची मुंबई मुक्त करून दाखवलं. काही त्यामुळे पत्रकार प्रश्न विचारतात की महापालिकेत स्पर्धा कुणाची आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आहे. मी त्यांना सांगतो स्पर्धा आमच्याशी नाहीच आहे. स्पर्धा गोलटोपी लावायची आहे. आधी उद्धव ठाकरेंनी गोलटोपी घातली अर्धी, नंतर राज ठाकरेंनी घातली. या बांगलादेशीला वाचवण्याची स्पर्धा आहे. मी जिथे जिथे जातो, लातूर असो, नाशिक असो, संभाजीनगर असो, अमरावती, अकोला, 1.5 लाख किलोमीटर बाय कार फिरलो. सगळ्या ठिकाणी काँग्रेस, उबाटा, शरद पवार, MIM सब येऊन काळे झेंडे घेऊन उभे राहतो. बांगलादेशी बचाव. स्पर्धा अनधिकृत मस्जिद वाचवायची. धारावीच्या अनधिकृत मस्जिदसाठी एका रात्रीत उद्धव ठाकरे, राहुल गांधींनी 25,000 लोक गोळा केले आणि आता स्पर्धा सुरू झाली आहे. नवीन बाबरी मस्जिद बांधायची स्पर्धा. पण मी यांना सांगतोय की आम्ही या बांगलादेशींना, एकही बांगलादेशींना, मग तो ओलामध्ये असेल, उबरमध्ये असेल, की रिक्षामध्ये काम करत असेल, की कन्स्ट्रक्शन साईटवर असेल, आता 3 मैयाचं 2024 मिशन
बांगलादेशची मुक्त मुंबई. आदरणीय महाराष्ट्र भाजपा के लोकप्रिय अध्यक्ष श्रीमान रविंद्र चव्हाण साहब, जो हर समय मुंह पर हास्य और जेब में चोरों को, बदमाशों को, गुंडों को, बांग्लादेशियों को भगाने के लिए चाकू ऐसा लेकर घूमते रहते हैं, ऐसे श्री किरीट सोमैया जी, सम्मानित मंच, समय की मर्यादा आहे, पण सर्वांनी माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना ऐकायचे आहे. जास्त काही बोलणार नाही. आता मी हा बघत होतो किरीट सोमैया साहेबने जे लिहिली आहे पुस्तक, त्यामध्ये अजून मी पूर्ण पुस्तक वाचली नाही, पण एक सोमैया साहेबांचे आणि माननीय अध्यक्षांचे निर्देशामध्ये आणून देतो की मालवणीमध्ये आम्ही पण किरीट सोमैया बरोबर काही वेळा काम केला होता. तो तिथे एक जे माझ्या लक्षात आला ते इथे ते येऊन फर्जी खोटे जन्मपत्र बनवता, आधार कार्ड बनवता, सर्व करता. पण एक अजून त्यांचा प्रकार आहे, ते बंगालमध्ये जे बांगलादेश आणि बंगालची सीमा आहे, तिथे पूर्वी कम्युनिस्टाचा राज होता, आता ते आतंकवादी ममता बनर्जीचा राज्य आहे. तर त्याने तिथे आपले वोट बँक बनवण्यासाठी एक सेंटर उभे केलेले आहे. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये 10 पेक्षा जास्त सेंटर आहे. तिथे आल्यानंतर त्याने जुने जन्मपत्र बनवून देतात बंगालच्या, नंतर त्याने ते स्कूलमध्ये घेऊन, स्कूलमध्ये त्या हायस्कूलमध्ये त्याचं शिक्षण झाला होता, त्याच्या वडिलांचं पण शिक्षण झाला होता, असा सर्टिफिकेट तयार करून देतात आणि नंतर त्याने इथे मुंबई, आसाम कुठे पाठवा तिथे पाठवतात. हे जे काही प्रकार चालला आहे, असा माननीय किरीट सोमैया साहेबांना माझी रिक्वेस्ट आहे की आता पुढच्या 1 वर्षामध्ये बंगालमध्ये पण आपली सरकार येणार आहे. तुम्ही त्यांच्या ते मार्गदर्शन तिथे आपण एक वेळा व्हिजिट करावा. हे काही तिथे प्रकार तिथे चालला आहे, त्यांच्यासाठी पण आम्हाला मार्गदर्शन करावा, काय करायचं आहे. मी आता मला बोलणं संपण्यापूर्वी आपल्या सर्वांच्या निर्देशनामध्ये फक्त एक गोष्टी आणून देतो आणि तिथे माझे संपवतो. ते गोष्टी आसामची. आसाममध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल की 35 वर्षापूर्वी आंदोलन सुरू झाला होता. रोहिंग्या भगाव, बांगलादेशी भगाव, घुसपेटी भगाव. 12 वर्ष ते आंदोलन चालला. 7-8 हजार लोकांना आपले बली दिला. नंतर तिथे एजीपी असम गटपतीची सरकार आली आणि आसाम वाचला. आज मुंबईमध्ये आपले सर्वांना मुंबई वाचवण्यासाठी, महाराष्ट्र वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे ऐलान केलं आहे की मी रोहिंग्या बांगलादेशी मुक्त महाराष्ट्र करणार आहे, हे काम पण सुरू झालं आहे. 2000 पेक्षा जास्त रोहिंग्या बांगलादेशीने मागच्या 1 महिन्यामध्ये परत पाठवण्यात आलेलं आहे. त्यांच्या कामासाठी फक्त माननीय देवेंद्रजीचं काम नाही आहे, फक्त माननीय किरीटजी किंवा माननीय रवींद्र चव्हाणजीचं काम नाही आहे, आपलं सर्वांचं काम आहे. असं समजून त्या काममध्ये आपण डोगळा उलाने काम करावा अशी विनंती करतो. किरीटजीने अतिशय चांगली पुस्तक लिहिली आहे. किरीटजी एक चलता फिरता न्यायालय आहे, चलता फिरता पार्टी कार्यालय आहे. ते जिथे जातात त्याने लगेच त्यांच्या मनामध्ये येतो आता आमचे दिवस संपले, तर त्या मुंबईमध्ये रोहिंग्या बांगलादेशी हे दिवस संपले, आपला दिवस परत आला. किरीटजीने बहुत बहुत बधाई. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या निर्णयाचे अध्यक्ष विनंती करतो की त्यांनी आपल्याला मागवलं. नमस्कार. खरं तर आज किरीट भाई यांनी संपूर्ण देश हा भरामध्ये सर्वांना एक पुस्तकाच्या रूपाने बांगलादेशी घुसखोर जे संपूर्ण देशभरामध्ये कशा पद्धतीने त्यांची घुसखोरी झालेली आहे आणि याची अनेक वेळेला अनेक जणांनी याची चर्चा केली. अनेक जणांनी या संदर्भामध्ये भाषणंही केली आणि भाषणं विशेष करून त्यावेळच्या काळामध्ये स्वर्गीय बाळासाहेबांनी सुद्धा अनेक वेळेला त्यांच्या भाषणांमध्ये या सर्व गोष्टीचा सातत्याने उल्लेख केला.
परंतु या सगळ्या गोष्टीला खऱ्या अर्थाने पुढे नेणं हे गरजेचं होतं आणि मी किरीटभाई यांचं नेहमीच त्यांनी केलेलं प्रत्येक काम किंवा ज्याला खोज म्हणतात, प्रत्येक गोष्टीमध्ये शोध करणं आणि त्या शोधाच्या अंती एखाद्या निष्कर्षापर्यंत जाणं हे किरीटभाईंच्या स्वभाव गुण आहे आणि त्या स्वभाव गुणामुळे अनेक वेळेला ते चर्चेमध्ये सुद्धा येत असतात. परंतु राष्ट्रहित हे जोपासलं गेलं पाहिजे. पारदर्शकता हे निर्माण झाली पाहिजे. हे सातत्याने विचार करणारे असे किरीटभाई आणि 2024 पासून खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरच या सगळ्या गोष्टीला थोडासा अधिक वेग द्यावा या दृष्टिकोनातून किरीटभाईंनी या सगळ्याची सुरुवात केली आणि मालेगाव या भागांमध्ये त्यांनी त्याचा प्रथम त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला की हे नक्की कशा पद्धतीने त्या ठिकाणी वाढणारी लोकसंख्या आणि सातत्याने ते दृष्टीपथास येत आहे ते कशामुळे येत आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी ज्या पद्धतीने विचार करायला सुरुवात केलं. खरं तर त्यांचं कौतुक यासाठी करायला हवं की हे संघर्षमय असं काम आहे. हे काम करत असताना जोखीमही तेवढीच आहे. कारण जोखीम यासाठी मी म्हणेन की एखादा राजकारणामध्ये काम करणारा ज्या वेळेला भाषणांमध्ये आरोप करू शकतो परंतु प्रत्यक्षात जाऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं, त्या कार्यालयांमध्ये जाऊन बसणं, त्या कार्यालयांमध्ये असणारी ती यंत्रणा योग्य प्रकारे काम करते किंवा नाही करत आहे, करत नसेल तर तिच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी काय आहेत, या सगळ्या गोष्टी तपासून त्यामध्ये असणारे दोषी कोण आहेत त्यांना कायद्याच्या चौकटीमध्ये त्यांना शासन कसं करता येऊ शकतं या सगळ्या गोष्टीमध्ये प्रचंड मेहनत करणं, झपाटून घेतल्यासारखं एखादी गोष्ट डोक्यात आली की ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत जसं म्हटलं जातं की ते मला वाटतं त्यांना झोपही येत नसेल. नरेंद्र मोदीजी जसे म्हणतात कि मैं न खाऊंगा न किसी को खाने दूंगा, तसं किरीटभाईचं आहे, मैं न सोऊंगा और मैं किसी को सोने नहीं दूंगा. अशा पद्धतीची त्यांची असणारी कार्यपद्धती हे ते या कार्यपद्धतीमध्ये माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला पण झोपू देत नाहीत. मी अध्यक्ष झाल्यामुळे मलाही तेच की हे आम्ही करतो. एक कार्यकर्ता म्हणून एक पार्टीशी असणारी त्यांची निष्ठा आणि या सगळ्या गोष्टीमुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये थोडंसं काय होईना मी हे करतोय अशा पद्धतीचा एक सांगत राहणं आणि त्यामुळे त्याच्याबद्दल बऱ्याच वेळेला विचार करणं की किरीटभाई थोडंसं सांभाळू, परंतु निडर आणि कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता ज्या ताकदीने त्या 31पेक्षा जास्त ठिकाणी त्यांनी FIR या संदर्भात नोंदवले. अनेक यामध्ये असणारे अधिकारी, ज्या अधिकाऱ्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने दिलेले हे जन्मदाखले आणि ते कसे जन्मदाखले दिले, अर्ज कसे केले गेले, अर्जांबरोबर काय काय कागदपत्र आवश्यक असतात
आणि त्या कागदपत्र नसताना सुद्धा कोणत्या प्रकारे आणि काय घेऊन देऊन तुम्ही घेतले किंवा दिले हे सगळं याची पूर्ण सखोल अशी त्या ठिकाणी चौकशी होणं या सगळ्या गोष्टी फार अपेक्षित होत्या. बऱ्याच अधिकाऱ्यांना या सगळ्या विषयांमध्ये जे केलेलं त्यांचं चुकीचं काम होतं त्या चुकीच्या कामांमुळे बऱ्याच जणांना वरती कारवाईही झाली आहे याची आपण सर्वांना कल्पना आहे. परंतु हा सगळा केलेला जो एवढ्या दिवसाचा असणारा विषय हा समाजापर्यंत आणि विशेष करून पूर्ण देशभरामध्ये याची सर्वाची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. खरं तर ही भीतीच निर्माण जी होती किंवा ही जी भीती आहे की अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने ही प्रमाणपत्र देण्याची ही बोडस ऑपरेंटी ज्याला म्हणतात ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ते कोणालाही घाबरत नाहीत आणि कोणालाही अशी प्रमाणपत्र देतात हे किती चुकीचं आहे. आणि जवळजवळ आत्ता जेव्हा लक्षात आलंय तेव्हा जवळजवळ 2 लाख 2.5 लाखापेक्षा जास्त जणांना अशी प्रमाणपत्र दिलीत ती फक्त किरीटबाईंनीच शोधलीत. तर असं काही करता येऊ शकतं का की या सगळ्या विषयांमध्ये खरंच हे एक जनआंदोलन उभं राहू शकतं का की आपण आपल्या भागांमध्ये ज्या ठिकाणी राहतो त्या भागांमध्ये नव्याने आलेली अशी काही मंडळी की ज्या मंडळींना आपण ओळखतही नाही परंतु ही सगळी मंडळी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी राहतात त्यांना सगळ्यांना तिथले असणारे पोलीस डिपार्टमेंट असतील किंवा तिथली असणारी सगळी जण मग तो लोकप्रतिनिधी असेल या प्रत्येकाने त्याचा थोडंसं का होईना विचारपूस करणं जाब विचारणं आणि नसेल तर त्याला त्याच्या देशामध्ये परत पाठवण्याची एक प्रक्रिया यामध्ये सुरू होऊ शकते का ही एक छोटी भावना किरीटबाईंसारखा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आहे आणि ती भावना व्यक्त करण्यासाठी आणि ती लोकांसमोर जाणं हे फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक भारतीयाने आणि प्रत्येक पॉलिटिकल पक्षाने सुद्धा की जो या ठिकाणी आपल्या देशामध्ये काम करतो आहे भारतीय संविधान मानतो आहे त्या सगळ्यांनी प्रत्येकाने ही जी किरीटबाईंची भूमिका आणि त्या भूमिकेमध्ये त्यांनी केलेला हा जो शोध आहे की जे हे जन्मदाखले जे आहेत बांगलादेशी घुसखोरींचे हे बोगस आहेत आणि त्यामुळे त्या बोगस जन्मदाखल्यावाल्यांना किंवा हे जे घुसखोर आहेत त्यांना पुन्हा त्यांच्या देशांमध्ये पाठवलं पाहिजे या भूमिकेबरोबर मला असं वाटतं आपण सर्वांनी त्या भूमिकेबरोबर राहिलं पाहिजे. आणि आज त्या सर्व पुराव्यानिशी असणाऱ्या काही कागदपत्रांसकट ज्या पद्धतीने ज्याचा शोध घेतला गेला त्या सगळ्याची एक पुस्तिका किरीटबाई यांनी आज करण्याचं ठरवलं. आणि खरं तर आज संध्याकाळी करणार होतो पुन्हा आम्ही सांगितलं की नाही सकाळी करूया असं सांगून आज ती पुस्तिकेचं आज प्रकाशन झालंय. खरं तर आम्ही सगळीजण आणि आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आणि आपण या सगळ्याचे साक्षीदार आहोत. खूप खूप धन्यवाद. मात्र ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून बोगस मतदानाचा देखील एक वारंवार उल्लेख होतो जुगार मतदान असतो आता जर सांगितलं असेल तर 1000 बांगलादेशी मुंबईमध्ये पाहायला मिळतात त्यामुळे ही सगळी बोगस मतदान आहे का आणि त्याचा फटका बसतो जावा. एक खरं तर बोगस आणि या सगळ्या विषयांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्व ठिकाणी याची जी चर्चा आहे आणि या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येकाने मग तिथला असणारा लोकप्रतिनिधी असेल तिकडच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनी यांनी सर्वांनी यामध्ये विशेष मोहीम ही तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि असे तिथले असणारे BLO असतील किंवा या सगळ्यांनी खरं तर त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जर या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं
किंवा ज्याला म्हणतो ऑब्जेक्शन्स जे ज्या पद्धतीने तिथले असणारे कार्यकर्ते किंवा जे घेत असतात त्याच्यावरती जर सतर्कपणे काम केलं तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये नक्की या मतदार याद्या चांगल्या होण्यामध्ये किंवा पारदर्शक होण्यामध्ये त्याचा फार मोठा फायदा होईल असं मला वाटतं. तर या सगळ्या तुम्ही मतदान याद्या संदर्भात बोलतात, मात्र दुसरीकडे आता महापौर कोणाचा असेल यावर देखील एक चर्चा सुरू झालेली पाहायला मिळत आहे. संजय गायकवाड म्हणतात की शिवसेनेचाच महापौर पुन्हा एकदा आज आपण फार चांगल्या राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचा विषय आहे की जो बांगलादेशी घुसखोर या विषयावरती आज आपण इथे एकत्र जमलो आहोत. जसे या निवडणुका जवळ येत राहतात तशा अनेक विषय पॉलिटिकली बोलण्यासाठी पॉलिटिकल लीडर्स लोकांकडे बऱ्याच असतात, परंतु हे जे राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व आहे त्याची प्रसिद्धी जास्त होणं हे मला असं वाटतं आज सोयीस्कर राहील. धन्यवाद. बांग्लादेशी घुसखोर अपात्र 2,24,000 जन्म प्रमाण पत्र महाराष्ट्र में वर्ष 2025 में रद्द किए गए. आज इसकी पुस्तिका का प्रकाशन जो मैंने लिखी है भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष रविंद्र चव्हाण जी ने किया है. इस संबंध में 31 जगह एफआईआर दर्ज हुई है. 5,000 घुसखोरों को गिरफ्तार किया गया है. महाराष्ट्र सरकार ने इसमें संशोधन करने के कारण 2024 साल में 2,24,000 एप्लीकेशन आई, लेकिन 2025 में 24 तो भी घुसखोरों की एप्लीकेशन आई नहीं है. 2025 में हमने बांग्लादेशी जन्म प्रमाण पत्र घोटाला बंद किया. हमने मुंबई के मस्जिद के ऊपर के अनधिकृत भोंगे लाउडस्पीकर बंद किए. 2026 में मेरा संकल्प है मुंबई को बांग्लादेशी मुक्त मुंबई करेंगे. सर, जिस तरह से आपने कहा कि कुछ लोग मस्जिदों को बचा रहे हैं, उद्धव ठाकरे का नाम लिया, राहुल गांधी और नई बाबरी मस्जिद के बारे में वास्तव में आज देश के साथ में सामने घुसखोर बांग्लादेशी रोहिंग्या का संकट है. उस समय पर जो मैं पूरे महाराष्ट्र में घुमा तो कांग्रेस हो, शरद पवार की एनसीपी हो, एमआईएम, समाजवादी पार्टी, उद्धव ठाकरे सेना नेता, ये सब बांग्लादेशी को बचाने के लिए मेरे सामने काला झंडा लेके खड़े हुए हैं. आपने देखा होगा मुंबई में धारावी की अनधिकृत मस्जिद बचाने के लिए एक रात में राहुल गांधी, कांग्रेस, उद्धव ठाकरे ने 25,000 लोगों को इकट्ठा किया. अब इनमें स्पर्धा चली है बाबरी मस्जिद बनाने की. जगह जगह उद्धव ठाकरे सेना नेता हो, राहुल गांधी कांग्रेस, अभी अनधिकृत मस्जिद, बाबरी मस्जिद, जो चुनाव के प्रचार में अरविंद देसाई उद्धव ठाकरे सांसद ने कहा मस्जिदों की एफएसआई 4 गुना करना चाहिए. हम ये होने नहीं देंगे.